मठात जर कार्यक्रम असेल तर तुम्ही नातवंडांना घेऊन या. जेवण अतिशय उत्कृष्ट असतं, त्यांना चेंज म्हणून घेऊन या. त्यांचे बड्डे करा मठामध्ये. मठ संस्था आपली आहे, त्यांनाही वाटू दे. हा लिगसी आहे, हा वारसा आहे. आपण आपल्या मुलांकडं काय देतो वगैरे. जैन उद्योगपती जर आपण पाहिलं तर त्यांना एका ठराविक वयात पोराकडं चाव्या देतो, फंड्स सांगतो, सगळ्याच गोष्टी सांगतो, त्याच्या चॅरिटीची कमिटमेंटसुद्धा सांगतो. या माणसाला या मठाला मी दरवर्षी पैसे देत असतो, त्याच्यात तू खंड पाडू देऊ नको. आपण जर आपला आजोबाचा इतिहास पाहिला तर आपल्या आजोबाचा इतिहासही असाच आहे. आपण ते विसरायला नाही पाहिजे. महाराज नव्हते म्हणून मी महाराजांचा उल्लेख केला नव्हता. महाराजांचं भाषण खूप भारी झालं, महाराजांचं भाषण आवडलं. महाराजांनी भाषण कन्नडमधून मराठीमध्ये लिहून आणलं होतं. त्यांचं कन्नडमध्ये कमांड आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये कसं आपण ज्वारीच्या लाह्या भाजतो कसं फुटतात तसं वचनं फुटतात त्यांचे. आणि यशनं ओळख पण करून देताना सांगितलं की बसव संस्कृती अभियानमध्ये महाराज फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत होते. ही बाब अतिशय अभिमानाची आणि आनंददायी आहे. मी नेहमी एक गोष्टीचा आग्रह धरतो भटकडली काकांकडे आणि राजाभाऊंकडं, ही आपली मुलं येत नाही आहेत. महाराज माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहेत. असा जर आमचा धार्मिक नेता असेल, असा जर आमचा धार्मिक नेता 2-2 महिने आपलं मठ सोडून बसवांना सांगायला रस्त्यावर फिरत असेल, आपल्याला धोका नाही. आता तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये राहावं. पेन्शन तुम्ही मठाला द्यावं, सांगावं माझ्या यशला एक साथीदार मिळाला, तो अस्सल आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगतो आपण? आपण कुणाकडून बसवांना ऐकावा, कुणाकडून विचार समजून घ्यावा. महाराजांनी बोलताना कार्ल मार्क्सचाही उल्लेख केला, दासवाची संकल्पना सांगितली. हे ऐकताना मला एक गोष्ट आठवली पाटील साहेब. एक व्हिडिओ काल परवा मी पाहिला होता. इथून हाकेच्याच अंतरावर आहे तो महाराज, तोही त्याच मातीतला, तोही शरण संस्कृती सांगतो. नाव तुम्हाला सांगायची गरज आहे? असं मी मानतो, काय गरज नाही आहे. असं इथून जोरात आवाज दिला, ह्यांच्यापेक्षा त्याचं गाव जवळ आहे. तो मानतो. महाराज असं सांगतो की एक ड्रामा कंपनी निघालेली आहे बसवण्णांच्या नावानं, बसव संस्कृतीच्या नावानं. राज्य सरकारचे पैसे घेऊन ते लोक गावागावात बसवण्णांची नाटकं केली. तो समारोप जे करतो श्रीनं करतो. आता तुमच्यासमोर दोन्ही पर्याय आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि एक महाराज तुमच्यासमोर दिसत आहेत. आपल्याला निवडायचं आहे की लिंगायतांचा महाराज कोण असावा, तो कसा असावा, त्यांनी काय मांडणी करावी, त्यांनी काय सांगावं, तो भलेही काय सांगेल, आपण काय ऐकावं, आपण ठरवायला पाहिजे. निषेध करावा त्यांचा 100% करतील. आपण त्या समारोपाच्या ह्याच्यामध्ये ओपन सेशनमध्ये करूया. मी तर निषेध करतोय. आपण काय ऐकावं? पाटील साहेबांनी सांगितलं की वैचारिक स्पष्टता असली पाहिजे. आपण काय करतो हे क्लिअर असले पाहिजे. आपण शत्रू आहे समजले पाहिजे आपल्याला. आपण निरक्षीर पद्धतीनं ओळखायला पाहिजे कुणाचा काय डाव आहे हे ओळखायला पाहिजे. पण आपल्यासमोर जे काय सांगतो, हे काय सांगतो तो माझ्या हिताचा आहे की नाही, ते काय घ्यायचं की नाही आहे. आणि आपण जर कित्येक व्हॉट्सअप आपण असंच फॉरवर्ड करतो, चुकीचे असतात. अरे तू नाही मी वाचलो नाही, तू बसवण्णाचा अभ्यासक आहेस म्हणून तुला पाठवलं. नको ना पाठवू. एक गोष्ट चुकीची तुझ्याकडं व्हॉट्सअप विद्यापीठाकडून तुझ्या धर्माचं, तुझ्या शरणांचं, तुझ्या एकूणच सैद्धांतिक मांडणीचं चारित्र्यहरण करत असेल, इतिहासाचं विखंडन करत असेल, चुकीचा इतिहास सांगत असेल, अपमान करत असेल, असा विषय तू तिथं जर डंप कर ना, व्हॉट्सअपला बंद कर ना. तू फॉरवर्ड कशाला करतो? एक चुकीचे व्हॉट्सअप 10 लोकांकडून आपल्याकडे येतात. त्यावेळी वाटतं वैचारिक स्पष्टता आपली असायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे ही गोष्ट ठीक आहे, पण काय करायला नाही पाहिजे ह्याचीही आपण एक लाईन ठरवायला पाहिजे. ते डूज अँड अनडूज आहेत. मग मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडं दासो आहेत, तुमच्याकडं मठ आहे, तुमच्याकडं संस्था आहेत. मी ज्यावेळी शिकलो 25 वर्षापूर्वी, माझ्या मठामध्ये कुंभार, लोहार, सुतार नावाची 350 मुलं होती. तेली तर आडनाव माझा क्लासमेट होता, रूममेट होता. आजच्या मठ संस्थांची भूमिका बघा. 4 सन्माननीय अपवाद कर्नाटकातले जर सोडले तर काय अवस्था आहे.
मग लिंगायतांचे सर्वसामान्य जे ओबीसी लिंगायत आहेत, अभिजन लिंगायत म्हणत नाही आम्ही, ओबीसी लिंगायत, जो खरा लिंगायत आहे, लिंगायत विचाराचा पाईक असलेला आहे, त्याचे प्रश्न मिटलेत का? त्याची आर्थिक समस्या मिटलेत का? नाही. त्यांच्या पोरांच्या अडचणी तेच, त्यांना फीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनाही नापिकी आहे, त्यांनाही पूर आहे. अशी पोरं मग शिकतात कुठंतरी शिकतच झाले पाहिजेत ना. मग त्यांच्यासाठी जे मठात दारं होती, मठ ओपन होतं, मठाच्या महाराजांनी आतून कडी लावलं आणि सांगितलं मठ माझं आहे. आणि आंबोळे सरांनी ते स्वीकारलं, हां मठ तेच आहे. आंबोळे सरांसारख्या ज्येष्ठ माणसानं जर सांगितलं असतं, त्या गावातल्या त्या गावातल्या माणसांनी सांगितलं असतं, मठ तुझं नाही मित्रा, मठ आमचा आहे. पहिली भाकरी मठाला देऊन आम्ही वाढवलो. आमच्याकडं नागरूसूर नावाचं एक मठ आहे पाटील साहेब, तिथं तुप्पीनं मठा म्हणून फेमस येते. तूप आणि पुरणपोळी, आपण आमटी दूध जसं वाढतो तसं पोळीवर तूप वाढतात त्या मठात. आणि त्या पंचक्रोशीतली जी लोकं आहेत त्या परिसरातली, आपली गाय व्यायली, म्हैस व्यायली तर त्याचं गिळणं तुप्पा असतं. पहिलं जसं आपण पहिला घास देवाला सोडतो तसं लिंगायत संस्कृतीमध्ये पहिली भाकरी मठाला, पहिलं तूप मठाला हे होतं. ते नागूसूरचं तुप्पीन मठ आजही पाळतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त चिंतनाच्या आहेत. त्याच्यामुळं आपण काय करायला हवं, काय नाही करायला हवं. कुणीतरी सांगतं की जगद्गुरू आले, त्यांचं 8वी पालखी आहे, येऊ नको तू, पण 500 दे. आपण 500 देताना विचार करायला हवं. आपल्या आजूबाजूचा एखादा माणूस पोरगं त्याचं शिकत असेल, आपण त्याची फी भरायला पाहिजे. ह्या मठाच्या चिंतनावरच गोष्ट सांगत असताना बंगळुरूमध्येच्या अधिवेशनामध्ये सिद्धराम महास्वामींनी एक गोष्ट सांगितली, ती मला जास्त आवडली. ती अशी गोष्ट आहे, एक शाळा होती गावाकडं. बोर होईना ना तुम्ही? गावाकडं आपण मी शिकलो जर 50 वर्षापूर्वी जे नवीन शाळा आल्या गावातल्या सरकारी शाळा, पोरं जात नव्हते. आई कामाला जात होती, बाप शेताला जात होता, रोजगारावर जात होता आणि पोरगं बोंबलत हिंडत होतं इकडं तिकडं. मग गुरुजी काय करायचे, त्या पोराच्या घरी पाठवायचे 4 पोरांना हातपाय पकडून आणायला. हातपाय पकडून ओढत ते शाळेला घेऊन जायचे. आणि महाराज हीच गोष्ट सांगतात. पोरं आले होते शाळेतली आणि 4-5 जण मुंडगे पोरं मोठे मोठे हातपायाला धरून ते धडपडत होतं, ते नाही म्हणत होतं, तरी ते काय सोडत नव्हते. समोरून एक बुजुर्ग आले आणि बुजुर्ग म्हटल्यावर ते येत नाही म्हणते, जाऊ दे सोड त्याला, कशाला त्राण देते, ते येत नाही म्हणतं ना, शिकलं तर शिकला, नाही शिकलं तर गेला. तर ते पोरं म्हणाले बरोबर आहे तुमचं, पण हा आमचा शिक्षक आहे, मास्तर आहे आमचा, गेल्या अनेक दिवसापासून शाळेकडे आलेलं नाही, आम्ही रोज येतो. मठाची अवस्था अशी झाली. आपण आता सूत्र हातात घ्यावी. मठ हे जास्त म्हणजे अतिशय जबाबदारीनं आणि खेदानंही बोलतो मी माझ्या मुलाला शिकावं म्हणून भालकीच्या मठामध्ये ठेवलं होतं. भालक्या पोरांनी खूप म्हणजे त्यांचे सगळे ॲडमिशन्स बंद झाले होते. त्यावेळी भालकी महाराजांनी सांगितलं, जर तुला इथं ठेवायचं असेल, त्याला विचारलं तुला इथं राहायचं असेल तर तू दुसरी कोणतीही गोष्ट विचार करू नको, ॲडमिशनचे विचार करू नको, शिक्षक काय सांगितलं, प्रिन्सिपल काय सांगितलं, काही विषय नाही, तुला इथं शिकायचं ना, इथं राहा. मला ते ॲसेट वाटत होतं की मला आलेले अनुभव माझ्या पोराच्या नशिबात नाही आहेत. ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणून माझी पुन्हा विनंती असेल, मठात जर कार्यक्रम असेल तर तुम्ही नातवंडांना घेऊन या. जेवण अतिशय उत्कृष्ट असतं, त्यांना चेंज म्हणून घेऊन या. त्यांचे बड्डे करा मठामध्ये. मठ संस्था आपली आहे, त्यांनाही वाटू दे. हा लिगसी आहे, हा वारसा आहे. आपण आपल्या मुलांकडं काय देतो वगैरे. जैन उद्योगपती जर आपण पाहिलं तर त्यांना एका ठराविक वयात पोराकडं चाव्या देतो, फंड सांगतो, सगळ्याच गोष्टी सांगतो, त्याच्या चॅरिटीची कमिटमेंटसुद्धा सांगतो. या माणसाला या मठाला मी दरवर्षी पैसे देत असतो, त्याच्यात तू खंड पाडू देऊ नको. आपण जर आपला आजोबाचा इतिहास पाहिला तर आपल्या आजोबाचा इतिहासही असाच आहे. आपण ते विसरायला नाही पाहिजे. एखाद्या मठामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये कार्यक्रम असेल, ते परस्पर येऊन आपल्याकडून 10 पोती साखर, 10 पोती गहू, 10 ढेपे गूळ घेऊन जातात. हा वारसा दातृत्वाचा जसा आहे ते आपण जपत आलोय. आपण आता 10 ढेपं गूळ जरी घेऊन देत नसेल तर त्याचे पैसे आपण देतो, पण आपण वैचारिक वारसा विकृतीकरणाचा आपल्या मुलांवर भलतेच, म्हणजे आपल्या बाजूचा मुलगा नातू त्या बाजूचा ऐकून जर देश खतरे में है, हिंदू खतरे में म्हणत असेल तर त्याला आपण मठात आणलं पाहिजे.
चन्नवीर काय बोलतो हे महत्त्वाचं नाही आहे. आणखी 50 वर्षानंतर चन्नवीर मरेलही. बसवण्णांनी काय सांगितलं, अभ्यासक हा महत्त्वाचा नसतो, वारसा जे काय बसवण्णांनी काय सांगितलं, सिद्धरामेश्वरांनी काय सांगितलं हे जास्त महत्त्वाचं आहे. तो विषय आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. मग लिंगायत मठांची परंपराच 12व्या शतकापासून आहे. आपण शैव पाहिलं, वीरशैव पाहिलं, वीरशैवानंतर लिंगायत येतो. 12व्या शतकाच्या पूर्वी लिंगायत नव्हताच. अग्रहार होते, ब्राह्मणी मठ आहेत ते बसवांना खुद अग्रहारचे होते. ब्रह्मविद्या शिकवणारे ते मठ ब्राह्मणांच्या मुलांना मुंज, कर्मकांड, यज्ञयागादी शिक्षण देत होते. त्यांच्यासाठी ती मठ संस्था खुली होती. ते ज्ञान केंद्र नव्हतं, ते अजेंडा वाहणारं ब्राह्मणी व्यवस्थेचं अजेंडा कॅरी करणारी केंद्र होती ती. ते ज्ञान केंद्री नव्हते. म्हणूनच ज्ञानेश्वराला रेड्याच्या मुखातून वेद वाजवावं लागलं, हविनाळ कलयांना कुत्र्याच्या मुखातून वेद वदवावं लागलं. म्हणजे ज्या लोकांना प्रतिष्ठा नव्हती, ज्या लोकांना ज्ञान नव्हतं, त्या लोकांना शरणांनी संतांनी शहाणं केलं, ज्ञान केलं, ज्ञान दिलं. ज्ञानाची संकल्पना त्या कुत्र्या मांजऱ्यांची संकल्पना, रेड्याची संकल्पना अशी आहे. समरस भाव जगाने वाले, सब जन हिताय सब जन सुखाय, श्रम संस्कृति को लाने वाले. शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा. दीन दलित में निज अभिमान जगाने वाले, स्त्रियों को सम सम्मान दिलाने वाले, अंतरंग बहिरंग शुद्ध कर लिंगांग समरस दर्शाने वाले. शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा. अनुभाव संसद में सम समाज रच कर, समता कायक भक्ति का संदेश सुना. लोकानुभव में शिवानुभव का जग को दर्शन कराने वाले. शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा. ज्योति जलाकर अंध अज्ञतम हर, वचनामृत घन अविरल बरसाने वाले. शरणों की शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा.